या ठिकाणी नाणेफेकी सुद्धा मैदानातच करून घ्यायची आहे. होय, या ठिकाणी राष्ट्रगीताने या ठिकाणी कृपया विनंती असेल आपली डोक्यावरची जी कॅप आहे ती कॅप हातामध्ये काढून ठेवायची आहे. राष्ट्रगीताला सुरुवात होते. पाहुण्यांना विनंती असेल की आपण नाणेफेकी करून घ्यायची तिथेच. आजच्या दिवसामध्ये समालोचनासाठी ज्यांना पाचारण केले असे आमचे परममित्र सोनू आगिवला यांचंही सहर्ष स्वागत या आमदार चषकामध्ये. तर असलवाडी म्हणा
सामने 4 षटकांचे असतील. उद्घाटन विद्यमान सरपंच यांच्या स्वहस्ते झाल्यानंतर अतिथी देवो भव या उद्गाराने खऱ्या अर्थाने मी सुनील कांबळे यांना विनंती करतो की आमदार चषकामध्ये उषाताई पारधी विद्यमान सरपंच नेरळ ग्रामपंचायत यांचं शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करायचं आहे. आदिवासी टेनिस क्रिकेट यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही शृंखला लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण या समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी आपला या शृंखलेची आठवण म्हणून खऱ्या अर्थाने हे लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी केलं जात आहे. तर सुनील कांबळे यांच्या स्वहस्ते आदरणीय सरपंच उषाताई पारधी यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. स्त्रीची आठवण म्हणून श्रीफळ आणि त्याचबरोबर मायेची शाल त्यांच्या अंगावर या ठिकाणी घेतली जाते. आमदार चषक 2022 ही शृंखला साठी ज्यांनी अमूल्य वेळ दिलाय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आदरणीय कृष्णादादा यांनाही सन्मानित करायचं आहे. मी हेमंत निरगुडे यांना विनंती करतो. तर हेमंत निरगुडे यांना विनंती करतो आदरणीय ज्यांचं आमच्यावर खूप प्रेम आहे असे कृष्णादादा पारधी यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जातं. एक मायेची शाल आणि स्त्रीची आठवण म्हणून श्रीफळ आणि पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ या ठिकाणी दिलं जात आहे. धन्यवाद. आपण या शृंखलेसाठी जो काही अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर देवेन कुलकर्णी आमचे तात्या यांनाही विनंती करतो की या ठिकाणी हरीश शिंगवा यांना विनंती करतो की आदरणीय देवेंद्रदादा कुलकर्णी यांनाही सन्मानित करायचं आहे. तर काय हरकत नाही, देतो आम्ही अर्ज तुमच्याशी बोलू. तर त्याचबरोबर राम दरवडा यांना विनंती करतो की आदरणीय देवेंद्र कुलकर्णी यांना सन्मानित करायचं आहे. मायेची आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने ग्राउंडसाठी जे काही सहकार्य केलंय ना आयोजकांना ते वाखाणण्याजोग आहे. या ठिकाणी मायेची शाल प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ या ठिकाणी दिलं जात आहे. अण्णांना जे सातत्याने बॅट बनवत असतात. त्याचबरोबर तर धन्यवाद अण्णा आणि देवेंद्र कुलकर्णी ज्यांनी खऱ्या अर्थाने. तर पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सुरेश निरगुडा आणि त्याचबरोबर हरिदोरे. तर मायक्रोफोनवर साथी समालोचक या ठिकाणी सोनू आगेवला ज्यांना पाचारण केलं या शृंखलेसाठी आमदार चषक 2022 ही शृंखला कोतवालवाडी ट्रस्ट यांनी मैदान उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. तर हरिदोरे आणि सुरेश निरगुडे पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. एक सामना आपण अद्भुत सामना पाहणार आहोत. तो असलवाडी बनाम पिंपळपाडा. असलवाडी संघाने नाणेफेकी जिंकले, निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणाचा 4 षटकांचा सामना असेल. फक्त 24 चेंडूचा खेळ होणार. 38 षटकाचा षटक या ठिकाणी कोण घेऊन येणार. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी मात्र या ठिकाणी मागे येऊन थांबायचे. त्याचबरोबर मोहन पारधी यांचंही शब्द सुमनाने मी स्वागत करतो आयोजकांच्या वतीने. कारण सातत्याने क्रिकेटवर अधिराज्य गाजवणार आणि कोंबडवाडी संघाचा अष्टपैलू ज्याची भूमिका असतो तो मोहन पारधी. त्याचबरोबर कुणाल दामणे यांनाही विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. तर सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. पहिला सामना या दिवसातला. त्याचबरोबर हे सत्र 4 दिवसांचं आणि या 4 दिवसांमधले आजचा पहिला सामना या ठिकाणी रंगतोय तो असलवाडी बनाम पिंपळपाडा या दोन संघादरम्यान. पंचांचा इशारा येतो आहे
वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 38 सर्कलचा षटक घेऊन येतो गोलंदाज. या ठिकाणी गोलंदाज आसलवाडी संघाचा विलास. पहिला चेंडू नाण्यासाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शॉट या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पहिल्याच चेंडूवर मात्र गारद डगआउटचा शिकार होतोय. तो निश्चितच तर नाणा या ठिकाणी बाद झाला पहिल्या चेंडूवर. विलासने हलकासा चेंडू केला टाकला होता, मात्र शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक छोट्या चणीच्या खेळाडूने मात्र सोपा झेल या ठिकाणी टिपल्याने पहिल्याच चेंडूवर नाण्यासारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात या ठिकाणी यश आले, ते विलास या गोलंदाजाला. 38 सर्कलचं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर विचार केला तर अवघे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. एक वाईडिश लॉंग ऑन रिझनमध्ये पाहायला मिळतोय आणि एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी डगआउटचा शिकार झालाय, तो नाना या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज रमेश. नवीन फलंदाज या ठिकाणी जातो रमेश. तर विलास मात्र पहिल्याच चेंडूवर सक्सेसफुल ठरलाय. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या 38 सर्कलच्या षटकातले. स्ट्रायकरच्या भूमिकेत आपण नानाला पाहिलं आणि त्याचबरोबर नॉन स्ट्रायकरला होता तो हरी. आता मात्र संधी मिळाली ती रमेशला. ऑन द स्ट्राईक आपण रमेशला पाहतोय. 4 षटकांचा सामना. तब्बल येणारे 5 चेंडू अद्याप शिल्लक आहेत या 38 सर्कलच्या षटकातले. तर पहिला चेंडू या ठिकाणी बाद झाले नाना. दुसरा चेंडू विलास राईटामोर्ध विकेट मारा करण्यासाठी सज्ज. हा चेंडू मात्र सुरेख टाकला गेलाय, उजव्या स्टिकच्या जवळून जातोय. रमेश मात्र चेंडू पाहण्याकडेच त्याचा जास्त वेळ गेला आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतोय आणि डॉट चेंडूची सांगता होते. 38 सर्कलचं षटक आणि षटकातले 2 चेंडू मात्र अद्भुत टाकलेत. तिसरा चेंडू सुद्धा या ठिकाणी जबरदस्त टाकलाय रमेश. आणि जी आडव्या बॅट जी काही फिरवली होती ती बॅट मात्र चेंडूचा तिने वेध घेतला नाही आणि निश्चितच डॉट चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र या ठिकाणी डॉट खेळलाय तो रमेश. चौथा चेंडू पुन्हा एकदा राईटामोर्ध विकेट मारा करतोय विलास. वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चे झेल टिपतोय आणि दुसरा गडी या ठिकाणी बाद होतोय तो पिंपळवाडा संघाचा तो रमेश, ज्याने 2 चेंडू मात्र या ठिकाणी डॉट खेळला आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र रमेश या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज 2 म्हणजे अजून खातही ओपन करता आलं नाही ते पिंपळपाडा संघाला या आसलवाडी संघाबरोबर खेळत असताना. पहिल्या चेंडूवर नाना बाद झाला, तदनंतर रमेश 2 डॉट चेंडू खेळला. तिसऱ्या चेंडूवर बाद झाला रमेश. आणि म्हणजे अजूनही 4 चेंडूची जी काही फेकी आहे ती फेकी विलासने अफलातून केली आहे. काय गोलंदाजी केली आपल्या संघासाठी, अत्यंत चाणक्य गोलंदाजी केली आहे. 2 फलंदाजांना बाद करण्यात यश आलंय ते पिंपळपाडा संघाच्या. आता मात्र हरी जो नॉन स्ट्रायकरला होता त्याला स्ट्रायकर एंड मिळाले. 5वा चेंडू आणि हा 5वा चेंडू सुद्धा या ठिकाणी डॉट टाकला जातोय. काय अफलातून गोलंदाजी आहे. 5 चेंडू टाकलेत, 5ही आणि म्हणजे 5 चेंडूंमध्ये व्हेरिएशन अत्यंत सुरेख पाहायला मिळालं. कारण मैदान तितकंच आहे, तुम्ही पॉइंट रिझन मध्ये शॉर्ट कव्हर लेगला कोणत्याही ठिकाणी फटका घेऊ शकता. आणि या ठिकाणी लेग बिफोरचे अपील मात्र पंचांनी फेटाळले. षटक संपला आणि मिळून षटक आपल्याला पाहायला मिळालं ते या सीझन मधलं. त्याचबरोबर आदरणीय गोमा निरगुडा सुरेश निरगुडा यांचे वडील आणि विनंती करतो, स्वतः ते आयोजक आहेत, तर त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या समालोचन कक्षामध्ये स्थान व्हायचंय.
तर विलासने मात्र या ठिकाणी अत्यंत मिडल षटक टाकलंय. खूप छान प्रकारे सहाही चेंडूचा अनालिसिस मात्र अत्यंत सुरेख पाहायला मिळतं. 6 चेंडू डॉट टाकणं, 2 फलंदाज बाद करणं यश आलंय ते विलास. आणि तदनंतर दुसरं षटक घेऊन येतोय आसलवाडी संघाकडून गोलंदाज बाळू. पाहूया तर स्ट्रायकरच्या भूमिकेत आपण पाहतोय लक्ष्मण करण या फलंदाजाला. स्ट्रायकरच्या भूमिकेत आपण करणला पाहतोय. तर नॉन स्ट्रायकरला हरी. तर दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज या ठिकाणी बाळू. पहिला चेंडू असेल करणसाठी बाळूचा. शॉर्ट पिच चेंडू होता, डाव्या यष्ट्यांच्या बाहेरून जातोय. पंचांनी हरिदोरे यांचा मात्र इशारा येतोय, अवांतर चेंडू टाकला जातो. डाव्या यष्ट्यांच्या बाहेरून चेंडू टाकला जातोय. आणि या ठिकाणी एक धाव मात्र या ठिकाणी धावफलकावर जोडली जाते, ती सुद्धा अवांतर चेंडूची, स्क्वेअर चेंडूची. दुसरा चेंडू कशा प्रकारचा असेल, या ठिकाणी मिड विकेट रिझन मध्ये चेंडूवर प्रहार चढवलाय. चेंडूची उचलफेक होणार का, मात्र थोडंसं फंबल झाला होता क्षेत्ररक्षक आणि 2 धावा निश्चितच पूर्ण केल्या गेल्यात. आणि 2 धावेने मात्र श्री गणेशा केला जातोय तो पिंपळपाडा संघाच्या फलंदाजाचा, रणपचा. आणि निश्चितच पहिला या चेंडूवर मात्र या ठिकाणी 2 धावे मिळवण्यात यश आलंय. त्यासाठी तब्बल 8 चेंडू या ठिकाणी खर्च करावे लागले. दुसरं षटकात मधला पहिल्या चेंडू डॉट निश्चितच अवांतर चेंडू टाकला होता आणि तदनंतर मात्र 2 धावा, म्हणजे एक स्क्वेअरची धाव मिळाली होती. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न होता, मात्र निश्चितच शरीराचा वेध घेणारा चेंडू मात्र या ठिकाणी डॉट जातोय. अशा प्रकारचे डॉट जर चेंडू टाकले, आता मात्र धावसंख्या जी आहे ना, ती धावसंख्याला खूप मोठा लगाम लागलेला आहे. कारण पहिल्या षटक निर्धाव टाकलं होतं ते विलासने, दुसरं षटक बाळूने हाताळलंय, त्यांनी सुद्धा डॉट चेंडू टाकलाय. एका चेंडूवर 3 धाव खर्च तर निश्चितच केलं होतं ना. पुन्हा एकदा तिरफळची तिसरा गडी या ठिकाणी पिंपळपाडा संघाचा या ठिकाणी बाद होतोय तो करण. तर नवीन फलंदाज मनोहर. वाटलं होतं मोठी धावसंख्या उभी करावी लागेल, कारण रखरखत्या उन्हात आपण सामना अनुभवतोय. या रखरखत्या उन्हात सुद्धा सामन्यामध्ये तेजी आणली ती या 2 गोलंदाजांनी. मी निश्चितच वावा करेन ते विलास, कारण ज्यांनी निर्धाव षटक टाकलं. तब्बल 2 फलंदाज या ठिकाणी बाद केले, ज्यामध्ये पहिले चेंडू नाणाला बाद केलं. कारण नाणा असा एक फलंदाज आहे जो सिंगल डबल सहजरित्या आपल्या बॅटच्या साह्याने कन्वर्ट करत असतो. मात्र आज पहिल्या चेंडूवर या ठिकाणी बाद झालाय आणि आपल्या संघाला जी काही उतरती काळा लागली ना, त्या बळावर मात्र या ठिकाणी तब्बल 3 फलंदाज अजूनही या ठिकाणी बाद झाले आहेत. नवीन फलंदाज या ठिकाणी मनोहर. तर बाळू कशा प्रकारचा चेंडू टाकेल, अवघ्या 3 धाबा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. फक्त 3 धाबा. पुन्हा एकदा तिरफळाचीत आणि फलंदाज या ठिकाणी बाद. मनोहर बॅक टू पॅव्हिलियन. आणि मनोहर सुद्धा या ठिकाणी बाद झालाय. पिंपळपाडा संघाचे 2 फलंदाज तर पहिल्या षटकातच गारज झाले होते आणि तदनंतर चौथा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय तो मनोहर या ठिकाणी बॅक टू पॅव्हिलियन झालाय. नवीन फलंदाज या ठिकाणी जातोय गणेश. 4 षटकांचा सामना आहे आणि कमीत कमी 30-40 धावांचं आव्हान उभं करणं खूप गरजेचं होतं पिंपळपाडा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना, की आव्हानात्मक धावसंख्या उभी करणं खूप गरजेचं होतं. मात्र तसं काही घडलं नाही. कारण का, तर गोलंदाजी चांगली झाली आहे. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे, टप्पा आहे, लाईन आणि लेंथने चेंडू टाकला जातोय आणि तो मात्र या ठिकाणी फलंदाजाला अडचणीत आणतोय. आणि एका पाठोपाठ तब्बल 4 फलंदाज या ठिकाणी पिंपळपाडा संघाचे या ठिकाणी बाद झालेत. तर बाळूने सुद्धा अत्यंत चाणक्ष गोलंदाजी केली. बॅक टू बॅक 2 फलंदाज या ठिकाणी बाद करण्यात त्याला यश आलंय. पहिला चेंडू वाईड टाकल्यानंतर जे काही कमबॅक होतं ना, ते कमबॅक त्याने करून दिलंय. नवीन फलंदाज आपण गणेशला पाहतोय. गणेशसाठी बाळूचा हा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला आणि ह्या चेंडूवर
या सत्रातल्या सीझन मधला आणि मॅचचा पहिला षटकार या ठिकाणी येतोय. उत्तुंग षटकार पाहायला मिळाला तो गणेशच्या बॅटमधून. बाळूला वाटलं होतं की चेंडू आता मात्र चांगले फलंदाज बाद झाले असतील, मात्र तसं घडलं नाही. तर गणेशने दाखवून दिले, आपले इरादे स्पष्ट केले की संघ अडचणीत आहे, त्या अडचणीतून आता बाहेर काढावं लागेल संघाला. त्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे. तो पहिला मोठा फटका या ठिकाणी गणेशच्या बॅटमधून वाडीश लॉंगर डिझन मध्ये एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा स्टेट ऑन द ड्राईव्ह फटका. चेंडू खाली शतरक्षक या ठिकाणी येतोय. दरम्यान एक धाव, अवघी एक धाव या ठिकाणी मिळवली जाते. तर 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आल्याने धावफलकावर धावा लागल्यात 10 धावा. हॅलो हॅलो. हॅलो. माईक चेक. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी सबप्रभा निर्विघ्न गुरुदेव सर्व कार्येषु सर्वदा. तर निश्चित आपण स्पर्धा पाहतोय आमदार चषक 2022. भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि विचार केला तर शिवगर्जना क्रिकेट संघ फणसवाडी नेरळ यांच्या माध्यमातून आमदार चषक 2022 ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. जणू काय आपण पाठीमागच्या सालामध्ये गेलो 2021 मध्ये गेलो तर शिवगर्जना फणसवाडी चषक आम्ही पाहिला होता वंजारपाड्याच्या मैदानावरती. तिथं देखील भरपूर चांगलं नियोजन आणि नियोजन देखील खूप चांगलं पाहायला मिळालं होतं. परंतु त्याच्यापेक्षाही चांगलं नियोजन मात्र या मैदानावरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने भरपूर चांगली ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि या ट्रॉफ्या पाहताक त्यांच्या हॅलो हॅलो ह्या ट्रॉफ्या पाहताक त्यांच्या ट्रॉफ्यांच्या प्रेमात पडाव्या अशा ट्रॉफ्या आपण पाहतोय. भरपूर चांगल्या ट्रॉफ्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल या स्पर्धेसाठी मी तर म्हणेन 5 गट मात्र निश्चित रूपाने तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र या स्पर्धेचा आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातला आपण सामना पाहतोय पिंपळपाडा बनाम असलवाडी. 2 टीमच्या माध्यमातून चांगली फाईट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जणू काही तशी पहिला नाणेफेक जिंकली होती ती म्हणजेच असलवाडी टीमनं आणि प्रथम शतक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. आणि तो निर्णय मात्र खूप चांगला ठरत चालला आहे. कारण विचार केला तर तशी 2 षटक इथून कंप्लीट झालेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 10 धावा पाहायला मिळतात. आताचा हा चेंडू अगदी फुलटॉस चेंडू आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये फिल्डर तैनात होते परंतु दोन्ही फिल्डरच्या गॅपमधनं बॉल चाललाय सीमा रेखा पार. रन्स मिळतील 4 आणि हा ठोकलेला भरपूर चांगला चौकार. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. गणेशला आपण पाहिलाय ज्याच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार निश्चित रूपाने पाहिलाय. भरपूर चांगली बॅटिंग मिडल ऑर्डरमध्ये आलेत आणि जरूर चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता तिसरं षटक देखील मार्गस्थ आहे आणि पहिल्या बॉलवरती भरपूर मोठा फटका आलाय. 4 धावा आल्यात. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. आताचा हा बॉल अगदी फुल टॉस आहे. बॅटवरती टकाचा आवाज आलाय आणि बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 6 आणि हा ठोकलेला उत्तुंग षटकार. भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते गणेशच्या माध्यमातून. जणू काही या मिडल ऑर्डरमध्ये आलेत आणि जणू काही विचार केला तर खेळाडू कक्षामधनं फलंदाज सेटल होऊन गेलाय की काय. कारण जिथंशी एक षटकार आला 2 षटकार आले त्याच्या बॅटमधून आणि एक चौकार देखील आपण पाहिलाय. धावांची गरज अक्षरशः पिंपळपाडा टीमला आपण पाहतो आणि धावा मात्र या मैदानावरती येत असताना आपण पाहिलं. गणेशच्या बॅटमधून अजून एक फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. अगदी दुसरा एक मोठा धमाका. भरपूर चांगली बॅटिंग गणेशच्या बॅटमधून पाहायला मिळते. 1 बाउंड सी मारे का पार. अजून रन्स मिळतील 4.
जणू काही विचार केला तर गोलंदाज आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये विचार केला तर नितीनला पाहतोय. नितीनवरती जबरी मार या मैदानावरती दिला जातोय कारण गणेश सारखा फलंदाज आहे जो मिडल ऑर्डर मध्ये आलाय. आता मात्र स्वतःला सिद्ध करत असं नाही मॅच मध्ये आपण पाहिलाय. त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं त्याचा हा बॉल समोरच्या दिशेने फटका खेचलाय. अगदी फटका फसलाय. समोरच्या दिशेला फिल्डर आहेत. झेल महत्वाचा होता आणि झेल देखील टिपला जातोय. आता गणेशच्या खेळीचा पारीचा अंत होतोय. फलंदाज बाद. चौथा धक्का लागत असताना पाचवा धक्का लागत असताना पिंपळवाडा टीमला फलंदाज बाद होईल. गणेश बॅक टू द डगआउट. भरपूर चांगली बॅटिंग गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर विनंती करेल मी पुन्हा एकदा पिंपळवाडा टीमला की गणेशसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जो मिडल ऑर्डर मध्ये आला होता आणि खऱ्या अर्थाने त्याच्या माध्यमातून 2 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळाले. आणि अर्थातच धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. भरपूर चांगली मॅच आहे आणि भरपूर चांगला मॅच मध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली आहे गणेशने. तब्बल 2 षटकार 2 चौकार आणि त्यानंतर फुलटॉसचा चेंडू होता. प्रॉपर मिडल झाला नाहीये आणि झेल लॉंग ऑन रिझन मध्ये क्षणाने टिपलाय आणि 5वा धक्का लागत असताना गणेशच्या माध्यमातून तसा हा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस आहे. समोरच्या दिशेला फिल्डर तैनात आहेत. अगदी मिड विकेट रिजन मध्ये एका टप्प्यावरती बॉल पकडला जातोय आणि तिथून पाहता पाहता एकच जाय मिळेल. एका धावेच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये पिंपळपाडा टीमला आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 25 या धावसंख्येवरती. तिसरं षटक आपण बारगस्त पाहतोय. गोलंदाज नितीनला पाहिलाय ज्याच्या ओव्हरमध्ये 1 षटकार आणि 1 चौकार आलाय. परंतु तशी चांगलं कमबॅक पाहायला मिळेल नितीनच्या माध्यमातून. तसा हा पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आणि इथून सुरेश निरोडा सांगत असताना की तिसरी ओव्हर देखील कंप्लीट झाली आहे आणि 3 ओव्हरचा इथून खेळ संपला आणि 3 ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय पिंपळपाडा टीमची 5 बाद 25 या धावसंख्येवरती. तर विनंती करेल मी खेळाडू कक्षामधनं कोणी आवाज देऊ नका नाहीतर तुम्हाला पॅनलाईच्या समोर जावं लागेल. आयोजकांची सूचना आम्हाला येते आणि ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील करतोय. कारण विचार केला तर त्या 4 षटकांची लढत आहे आणि 4 षटकांमध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना 3 ओव्हरचा इथून खेळ संपलाय आणि 3 ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 5 बाद 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मात्र शेवटचं षटक आहे हाणामारीचं षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये विचार केला तर धावा रोखायच्या आहेत. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या या ओव्हरमध्ये जर 15 ते 20 धावा आल्या तर फायटिंग स्कोअर देखील उभा करू शकेल पिंपळपाडा टीम. जिथून नानासारखा फलंदाज बाद झाला आणि तिथून खऱ्या अर्थाने गणेशने चांगली बॅटिंग इथं स्वीकारली आहे. भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. परंतु जिथून गणेश बाद झालाय ना आणि तिथून कुठल्याही प्रकारची मोठा फटका येत नाही आहे. सातत्याने शेवटची ओव्हर आहे आणि 6 चेंडूंचा खेळ बाकी गोलंदाज तयार. आताचा हा बॉल अगदी समोरच्या दिशेला क्लिक केलाय आणि शेवटच्या मुवमेंटला झेल पकडला जातोय. कदाचित या फटक्यामध्ये क्षमता नव्हती आणि इथून फलंदाज अजून एक बाद होईल. बॅक टू द डगआउट. हॅलो 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 रमेशला आपण पाहतोय ज्याला शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये वापर केला. पहिल्याच बॉलवरती अगदी शेवटच्या मुवमेंटला झेल टिपलाय आणि इथून 6 फलंदाज बाद झालेत. कदाचित पिंपळपाडा संघ अडचणीत सापडलाय की काय. जिथून फायटिंग स्कोअर उभा करायचा आहे आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय फक्त 25 धावा पाहायला मिळतात. रमेशला आपण पाहतोय एक फिरकीचा जादूगर आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचा फार अनुभव आहे त्यांच्याकडे आणि त्या क्रिकेटचा अनुभव मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल जरूर फुलटॉस होता मात्र फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि इथून फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय ज्याला 7व्या क्रमांकावरती आणलं जात आहे. सीतारामला आपण पाहतोय आताचा हा बॉल अगदी बॅट वरती मिडल झालाय आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील 6 आणि ठोकलेला हा उत्तुंग षटकार. जरूर पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केलाय आणि दुसऱ्या बॉलवरती भरपूर मोठा फटका षटकार आलाय आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय पिंपळपाडा टीमची 31 लॉस ऑफ 6 विकेट.
31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील आणि या 4 चेंडूमध्ये एखादा फटका मोठा आला तर चांगली धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता हा चेंडू डॉमिनेट केलाय, जरूर डॉट चेंडू आलाय. हा जरूर पहिल्या बॉलवरती मोठा फटका आणि तिसऱ्या बॉलवरती जरूर डॉट चेंडू आलाय आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ या मैदानावरती बाकी असेल. अर्थात आपण पाहिलं तर ज्या 2 ओव्हर तुम्ही पाहिलात, खऱ्या अर्थाने आमचे साथी समालोचक, आमचे आदर्श, खऱ्या अर्थाने कोंबळवाडी टीमचा संगनायक आणि त्याचनंतर कोंबळवाडी टीमचे आधारस्तंभ, ज्यांच्याकडे पाहिलं तर शरदजी ठोंबरे आमच्या सहसोबत जोडीला आहेत. आज खऱ्या अर्थाने समालोचन देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्यांचं देखील आमदार चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. अर्थातच आता हा चेंडू पुन्हा एकदा डॉट आलाय. अजूनही 2 चेंडू या मैदानावरती शिल्लक असतील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय, जिथून षटकार आलाय आणि तिथून मात्र 2 चेंडू डॉट आलेत. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडूंच्या खेळ बाकी असताना आता हा चेंडू पुन्हा एकदा बॅट फिरवली होती, पंचांकडे दाद मागितली जाते. पंचाई तशी नाकारत असताना आपण पाहिलात. विचार केला तर सॉरी क्षमत्व असावी. 32 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात. आमचे स्कोरर आपण पाहू शकाल राम दरवडाला आणि त्याचनंतर पाहिलं तर आम्ही भरपूर वायना पाहिलात, ओमसाई MTC लाईव्ह आणि त्याच्यानंतर टेनिस क्रिकेट .in. परंतु आता ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते आदिवासी टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने भरपूर चांगली क्लिअरिटी विथ क्वालिटी दोन्ही मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांची टीम मात्र या मैदानावरती सज्ज झाली आहे लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी. आणि इथून फलंदाज बाद 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 14 देखील संपलाय आणि इथून पाहता पाहता पहिलं सत्र कंप्लीट झालं आणि 4 ओव्हरचा इथून खेळ संपला आणि 4 ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय पिंपळपाडा टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 7 बाद 34 धावा. येणारे 24 बॉल आणि करायच्यात 25 धावा असलवाडी टीमला. तो फायटिंग स्कोर आता उभा झालाय. तब्बल 34 जावा उभ्या केल्यात. 35 जावांची गरज आहे. ती 35 जावा असलवाडी संघ कशा प्रकारे पूर्ण केलं जाणार, कारण वाटलं होतं, काय वाटत होतं की सामना एकतर्फी होईल, कारण पहिलं षटक अत्यंत मिळण टाकलं होतं, खूप छान टाकलं होतं विलासने आणि बाळूने सुद्धा तितकंसं चांगलं षटक टाकण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर जी काही 2 षटकात हाणामारी झाली ती मात्र वाखण्याजोगी झाली आणि येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज. तर पुढील सामना असेल झेंडेवाडी बनाबा जुमापट्टी ब. दोन्ही संघाच्या संघानायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी समालोचन कक्षासमोर यायचं आहे. तर निश्चितच टफ फाईट सामना सुरू होईल सोनू, कारण 24 चेंडू आणि 35 धावा आहेत. कारण हे मैदान सुद्धा तितकंसं चांगलं आहे, अत्यंत सुरेख मैदान आहे. तुम्ही डीप एक्स्ट्रा कव्हरला म्हणा कोणत्याही ठिकाणी फटका खेळू शकता आणि हे मैदान इतकं छानपैकी बनवलेलं आहे ना, त्यामुळे निश्चितच सामना 2 षटकामध्ये सुद्धा संपवला जाऊ शकतो, अशा प्रकारचं हे मैदान आहे. म्हणजे जिथे तुम्ही ग्राउंड शॉट अगदी त्या पिच वरून जरी चेंडू मारला तरी सुद्धा गॅप शॉट सिलेक्शन जर अत्यंत सुरेख असेल तर तो चौका जाऊ शकतो. म्हणजे क्षमता आहे या मैदानाची. तर पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी होणार.
तर थँक्यू सो मच सर कारण विचार केला तर या मैदानाचा मी तर म्हणेन नेरळ परिसरामध्ये नशिबाची बाब आपल्याला पाहायला मिळते खऱ्या अर्थाने भरपूर चांगले मैदान आहे आणि प्रत्येक वर्षी याच मैदानावरती आपण पाहतोय NPPL नेरळ परिसर प्रीमियर लीग 2022 देखील या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. सॉरी NPL आपल्याला या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने भरपूर चांगली मॅच तशी पाहायला मिळाली आणि या मैदानाचा शरद सरांनी सांगितलं की आउटफील्ड एवढी इतकी फास्ट आहे की चेंडू अगदी तुम्ही गॅप शॉट सिलेक्शन खेळला देखील तुम्हाला चौकार देखील पाहायला मिळेल. परंतु तशी ती फलंदाजी या मैदानावरती होईल का? कारण इथून पहिला सामना आपण पाहतोय पिंपळपाडा बनाम असरवाडी दोन टीमच्या माध्यमातून चांगली फाईट या मॅचमध्ये पाहायला मिळाली. कदाचित तिथून नाणेफेक पिंपळपाडा टीमनं हरला होता परंतु तशी फलंदाजी तेवढीच चांगली पाहायला मिळाली. येणारे 24 बॉल आणि करायच्यात 35 धावा. गोलंदाज तयार मांडटी पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाज आपण पाहतोय गणेशला ज्याने 5 बॉल आणि 17 धावा धाफलकावरती प्रथमतः बॅटिंग केली होती. भरपूर चांगली मिडल ऑर्डरमध्ये आले होते परंतु तशी ती कामगिरी करावी लागेल. आता जर हा बॉल अगदी फुल टॉस होता परंतु तशी पंचांनी दंडित केलाय. पहिलाच बॉल वाईट आहे त्याची संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. 35 धावांची त्याची गरज आहे आणि मी तर निश्चित म्हणेन 35 धावांचं तुम्हाला संरक्षण करायचं ना तर तुम्हाला चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये करावी लागेल. पहिलाच बॉल या ठिकाणी वाईट बॉल आलाय जे तशी 24 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. अक्षरशः पहिलाच बॉल वाईट. फलंदाज मात्र दोन्ही आपण पाहतोय सलामीला गेलेत. बाळू आणि जेवंट स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बाळूला. त्याचा हा बॉल अगदी फुल टॉस होता त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाला उठवता आलेला नाहीये. त्रिफाळा चित्त दांडी गोल फर्निचर बिघडवलं जातात ज्याला क्रिकेटमध्ये लॉलीपॉपचा चेंडू म्हणून म्हटला जातो आणि लॉलीपॉपच्या चेंडूवरती मोठा फटका खेळता आलेला नाहीये आणि पहिल्याच बॉलवरती झालंय काय विकेटचं होईल पतंग. अगदी 35 धावांचं संरक्षण करत असताना पहिल्याच बॉलवरती दांड्या गोल. आता जर पाहिलं तर कर्जत असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय नरेशदादा शेंडे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर मी मराठी नेरळ टीमचा एक हुकमाचा एक का म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं तर कुणाल दाबणे सरांना आपण पाहू शकाल. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थाने या नेरळ परिसरामध्ये ना एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची भरपूर मोठी ख्याती आहे तर कुणाल दादा दाबणे आपण पाहतोय. आणि त्याच नंतर आदिवासी समाजातील ज्याने प्रत्येक मैदान गाजून सोडलं. खऱ्या अर्थाने त्यांच्या नावावरती भरपूर मॅन ऑफ द सिरीज आहेत. तसं आपण पाहतोय मोहन पारदीला आपण पाहतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. अर्थात असं आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला जी PPL पालकमंत्री प्रीमियर लीग जी वांगणी परिसरामध्ये भरपूर मोठी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये मोहन पारदीचा विचार केला तर आयकॉन प्लेअर म्हणून होता आणि भरपूर चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु तशी थोडंसं नशिबाने ती साथ दिली नाही आहे आणि इथून पाहिलं तर त्यांना ते मैदान सोडावं लागलं. पहिला ज्यावेळेस जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती विकेट आलाय आणि दुसऱ्या बॉल डॉट आलाय. गणेशला आपण पाहिला पहिलाच बॉल वाईट आणि दुसऱ्या बॉलवरती दांड्या गोल केला होता फलंदाज XYZ चा आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. त्याची पाहिलं तर दुसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट आलाय. भरपूर चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये गणेशचा विचार केला तर भरपूर चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळाली. तब्बल 2 षटकार 2 चौकार आणि एक सिंगल आली होती आणि धावत संख्या दाबलकावरती वाऱ्याच्या वेगाने त्यांनी खऱ्या अर्थाने पिंपळपाडा टीम जो संकटात सापडला होता आणि त्या संकटातून त्यांनी बाहेर काढलं. एक चांगली धावत संख्या दाबलकावरती आपल्याला पाहायला मिळाली. धावत संख्या दाबलकावरती आपण पाहतोय फक्त 1च धाव आली आहे. अजूनही कुठल्या प्रकारची धाव ना तर येत नाहीये. आताचा हा चेंडू पुन्हा एकदा आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय आणि सरळ यशची रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि डॉट चेंडूची सांगता देखील या मॅच मध्ये केली जाते. अगदी सर पाहिलं ना तर दुसऱ्या तुम्हाला शनिवार आणि रविवारच्या दिवसामध्ये ना
आमच्या आदर्श खऱ्या अर्थाने ज्याने ओपन टुर्नामेंट गाजवल्यात चेतनजी पिरकड यांचा तुम्हाला आवाज देखील ऐकायला मिळेल. खऱ्या अर्थाने 2 दिवस या समालोचनाच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळेल. आमदार चषक 2022 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आणि उपस्थित मान्यवरांचं मी सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करेल. जिथं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि तिथं धावा येत नाही आहे, तसं आता त्याने डोकीदुखीचं काम गोलंदाज गणेशनं केलंय. आताचा चेंडू पंचांनी लाईन ओळखली आहे. अगदी चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक हातामध्ये जाऊन विसावतोय आणि डॉट चेंडूची सांगता देखील या मॅचमध्ये केली जाते. जिथं 35 धावा बनवायच्यात तिथं धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय फक्त एकच धाव आली आहे. अजूनही 34 धावांची गरज आहे. मात्र जी मोठे फटकेबाजी गणेशनं केली होती ती फलंदाजी मात्र आता दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये धावा येत नाही आहे. सातत्याने डोकेदुखीचं काम गणेश करत असताना पाहिलंय. आताचा हा चेंडू अगदी बॅटची एज लागली आहे तशी बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये शतक चिकवता थोड्याशा चुक्या पाहायला मिळत आहेत. परंतु क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना सर, चुकीला अजिबात माफी नाही आहे. आणि इथून पाहिलं तर एकच धाव या मैदानावरती एकवडले जाईल आणि इथून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय असलवाडी टीमची 1 बाद 2 धावा. हॅलो हॅलो जिथं 35 धावा बनवायच्या आहेत, 24 बॉल आणि 35 धावांची गरज असताना पहिले मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि येणारे 18 बॉल आणि करायच्या 33 धावा. प्रत्येक ओव्हरमध्ये आता तुम्हाला 11.00च्या सरासरीने आस्किंग रेट गाठायचं आहे. तर चला जास्त वेळ करू नका. पिंपळपाडा टीम नानाला विनंती असेल की जास्त वेळ करू नका, कारण अगोदरच स्पर्धेला उशीर झालाय. आपण स्पर्धा पाहतो शिवगर्जना क्रिकेट संघ आयोजित आमदार चषक 2022. भरपूर चांगली स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. भरपूर संघ तुम्हाला 4 दिवसात पाहायला मिळतील. परंतु या स्पर्धेमध्ये विचार केला तर पहिली मॅच या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अतिशय फायटिंग स्कोअर तुम्हाला पाहायला मिळाला. अतिशय अ गटमधली पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. विचार केला तर पिंपळपाडा बनाम असलवाडी टीम, 2 टीमच्या माध्यमातून चांगली फाईट इथून पाहायला मिळेल. 18 बॉल आणि करायच्या 33 धावा. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय आणि 3ला आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती ज्याला खऱ्या अर्थाने दुसऱ्या क्रमांकावरती आणलाय. आताचा हा चेंडू पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी लाईन ओळखली आहे. इथून पाहिलं तर फक्त व्हाईट बॉल आलाय आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 3 या धावसंख्येवरती. जिथे 35 धावांची गरज आहे. अक्षरशः दुसऱ्या ओव्हरला देखील सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये विचार केला गोलंदाज आताचा हा बॉल अगदी मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये शरीराचा वेध घेतलाय आणि इथून फक्त सिंगल मिळेल. एकाच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. ते म्हणजेच असलवाडी टीमला जिथेशी 35 धावा करायच्यात आणि खऱ्या अर्थाने आदिवासी टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही वाहिनी आपण पाहिली आणि त्या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा अतिशय लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. धावसंख्येत जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. आताचा हा चेंडू अगदी पुढे येऊन सरसवलाय जिथे 35 धावांची गरज आहे आणि तिथून जर पाहिलाय तर पहिला षटकार ठोकत असताना बॅट्समन जेवनच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक षटकार. जेवनच्या बॅटमधून षटकार आलाय जिथेशी 35 धावांची गरज आहे. मॅच मात्र खूप चांगली पाहायला मिळेल. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये मोठा फटका आलाय. आताचा हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. डायरेक्ट हिट देखील दिलाय परंतु इथेशी पाहता पाहता दुसऱ्या धाव देखील कंप्लीट होईल का, परंतु इथेशी थोडंसं पाहायला मिळतोय फंबलिंग पाहायला मिळतोय. तशी नाकार दिला जेवनला, कारण जेवनला माहिती आहे आपली विकेट ही मॅच मध्ये खूप महत्वाची आहे. एकच धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवरती. भरपूर चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये विचार केला तर जिथेशी 35 धावा करायच्या आहेत. आताचा हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती
नितीनला पाहतोय. आता विचार केला नितीनचा तर सातत्याने मोठा फलंदाज मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. जेवणच्या बॅटमधून भरपूर मोठा फटका पाहिलाय आणि त्याच्यानंतर चिंटू मात्र इथेशी डॉट आलाय. गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज अजयला आपण पाहतोय. राईट मोठं विकेट ना पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न इथेशी फटका सक्सेसफुल पाहायला मिळतोय. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये बॉल जाईल सीमारेखा पार. नितीनच्या बॅट मधून अतिशय दर्जेदार आणि उत्तुंग षटकार. षटकार ठोकलाय आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत धावफलकावरती आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शरद सर मला एक 17 अंक आठवलाय की येणारा काळ आणि वेळ कुठल्या संघावरती खतरा असेल हे देखील पाहायचं आहे. कारण जिथे 35 धावा करायच्यात 17 धावा धावफलकावरती येतात. अजूनही 18 धावांची गरज आहे. आताचा हा चेंडू अगदी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पंचाने लाईन ओळखली. इथून व्हाईट बॉल देखील घोषित केलाय पंचाने. अतिशय दुपारच्या सत्रामध्ये पंचांना कवाई देखील तुम्हाला पंचांच्या माध्यमातून कवाई देखील पाहायला मिळतात. 18 धावा धावफलकावरती आहेत. 17 धावांची गरज आहे. आताचा हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि इथून दुसरी ओव्हर देखील कंप्लीट झाली आहे. आणि दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येची सुरुवात आपण पाहिली आहे. जिथे 35 धावा करायच्या होत्या तिथे धावांचं संरक्षण करायचं आहे. आणि 18 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही येणारे 12 बॉल आणि करायच्यात 17 धावा. या आपण ऐकूया पुन्हा एकदा शरद सर टोमरे सरांना. तर निश्चितच एक चांगला आवाज आणि निश्चितच कमी कालावधीत ज्याला भरपूर अशी प्रसिद्धी मिळाली आहे असे आमचे परममित्र सोनू आगिवला यांना पाचारण केलंय आजच्या दिवसामध्ये. मात्र समीकरण आलंय सध्या येणारे 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. येणारे 12 चेंडू आणि 17 धावांची गरज अजूनही जेवंत मैदानावर जोपर्यंत शिल्लक असेल, जोपर्यंत जेवंत मैदानात असेल तोपर्यंत निश्चितच धावसंख्या जी आहे ती धावसंख्या वाढणार. कारण स्ट्रायकर फलंदाज होता जयवंत सांबरी आमचे परमित्र. एक चाणक्य फलंदाज आहे, तंत्रशुद्ध फलंदाज आहे. कसं खेळावं याचं प्रात्यक्षिक जणू काही मैदानात सुरू आहे. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातला पॉइंट रिझनमध्ये चेंडू फील्ड केला जातोय. दरम्यान एक धाव मिळेल. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल तो तब्बल 19 धावा. एक बाद 19 धावा म्हणजे येणारे 11 चेंडू आणि 16 धावांची गरज विजयासाठी. दुसरा चेंडू गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय हरीला आणि पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लागला. अत्यंत चाणक्य फटका आणि चेंडू जातो वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. जेवणच्या बॅटमधून आलेला खणखणी दणदणीत चौकार. या 4 धावेने मात्र धावफलक जाऊन 23 धावा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. 23 धावा. अजूनही 12 धावांची गरज आहे. येणारे 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. नितीन एक जुने जाणते खेळाडू आहेत. पवित्र आता कशा प्रकारे खेळणार. पुन्हा एकदा वाडीश लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडूवर पाळ चढवला. चेंडूची उचल फेक होईपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. फेकी अत्यंत चांगली आणि एक धाव मात्र या ठिकाणी मिळेल. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल. तो 35 धावांचा पाठलाग करत असताना 24 धावा. असलवाडी संघ या ठिकाणी 35 धावांचा पाठलाग करत असताना वाटलं होतं कुठेतरी अडचणीत सापडेल पहिल्या षटकामध्ये. मात्र तसं काही घडलं नाही. कारण फलंदाजी जेवणची चांगली झाली. हा चेंडू मात्र अत्यंत सुरेख टाकलाय. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाही आणि डॉट चेंडूची सांगता होते. सामना मात्र शेवटच्या क्षणात जाणार यात मात्र शंका नाही. कारण दोन्ही संघ तुल्यबळ संघ असल्या कारणाने सामना मात्र शेवटच्या क्षणात जाणार. आणि वाडीश लॉंगॉन मध्ये शतरक्षक प्रेक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतो आणि दणदणीत ब्रँडेड षटकार जेवणच्या बाट मधून हा दुसरा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि धावफलकावर धावा लागले तब्बल 35 धावांचा पाठलाग करत असताना